सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार तया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आजच्या मनाचा श्लोक समर्थ रामदास स्वामी रचित नंबर 48 म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या माळेतलं दुसरा श्लोक। काय म्हटलंय? सदा देव काजी जिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगे धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम। मागे आपल्याला साधनेचा क्रम समर्थाने सांगितला आहे। पुढे काय सांगितलं आहे? आता तो क्रम कसा साधायचा? कर्म मार्गे उपासना, उपासना साधके, साधते ज्ञान, असा तो ज्ञानचक्षु विकसित करून घेण्याची मार्ग आपल्याला सांगितलेला आहे। पुढे सांगितलं आहे कर्म कसं करायचं? तर सदा देव काळजी धिजे देह ज्याचा देह त्यागिता कीर्ती मागे उरावी आणि सदा देव काळजी धिजे देह ज्याचा त्याची कीर्ती माझ्या मागे सतत समाजामध्ये जागृत राहिली पाहिजे। त्यासाठी हा देह त्याची कीर्ती वाढवण्यासाठी मला झिजवायचा आहे। सदा देव काळजी धिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा। उपासना सांगितली काय? सद्गुरूंनी दिलेलं साधन, एखादा मंत्र तो निष्ठेने म्हणजे 11 वेळा असो, 21 वेळा असो, 51 वेळा असो, 108 वेळा असो, 1 माळ असो, 13 माळा असो, 100 माळा असो, पण तो निष्ठेने करायचा। आणि निष्ठेने करत असताना आपलं कर्म सोडायचं नाही आहे। कर्म कसं करायचं आहे? हा देह झिजवायचा आहे त्याची कीर्ती जागवण्यासाठी। आणि त्याची कीर्ती जागवताना मुखामध्ये, मनामध्ये आणि मी करत असलेल्या कामामध्ये सुद्धा मला राम पाहायचा आहे, असा तो ज्ञानचक्षु मला विकसित करायचा आहे। स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, असे उत्तमात उत्तम जे मुक्त झाले आहेत त्यांनी आपला स्वधर्म निष्ठेने पाळलेला आहे। अशा अनेक शिष्यांनी सद्गुरूंच्या वचनांवरती विश्वास ठेवून आपलं जीवन धन्य करून घेतलं आहे। असेच सर्व जीव या मानवी देहामध्ये आल्यानंतर आपले जीवनाचे साध्य सिद्ध करीत असतात आणि म्हणून ते सर्व जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा दास बनण्यासाठी मला काय करावं लागणार आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा यामध्ये क्रमाक्रमाने आपल्याला समर्थ पुढे बोट धरून नेत आहेत। एक एक पायरी चढायची आहे, ते आमच्या इच्छेवरती अवलंबून आहे। एक पायरी चढली, दुसरी चढली, तिसरी चढली आहे ना, 9वी भक्तीचे अनेक पायऱ्या आहेत। कुठल्याही पायरीतून सुरुवात करा, सगळ्या पायऱ्या तुमच्या चढल्या जाणार आहेत, पण निष्ठा महत्त्वाची आहे। निष्ठा आणि सद्गुरू वचनांवर दृढ विश्वास। समर्थांनी हेच केले आणि मग सांगितले। त्यांनी सर्वप्रथम मनाचे श्लोक रचलेत आपल्या भावविश्वावर आणि ते रचताना याचं भान ठेवलेलं आहे की मी आधी जे केलेलं आहे आणि या अवस्थेला पोचलेलो आहे तर याला कारण फक्त माझ्या मनामध्ये, माझ्या कृतीमध्ये तन मन धन सगळ्या ठिकाणी फक्त तोच आहे, याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे। माझे सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहेत। स्वधर्मेची चाले हाच माझा स्वधर्म आहे। सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। आपणही आपले जीवन आपल्या सद्गुरूंच्या वचनांवरती दृढ राहून त्यांनी सांगितलेला मार्ग आयुष्यभर यापुढे जगण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जन्माचे हित साधून घ्यावे। जय जय रघुवीर समर्थ।